नमस्कार, मी शब्दयोद्धा कोमल. मंडळी, शरद पवारांना 2 लोकांनी 160 जागा निवडून देण्याची ऑफर दिली होती. खुद्द शरद पवारांनी केलेल्या या दाव्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडालीये. त्यांनी एक मोठा दावा केलाय. पवारांनी म्हटलंय की विधानसभा निवडणुकीआधी 2 लोक त्यांना भेटायला आले. त्यांनी पवारांना विधानसभा निवडणुकीत हेराफेरी करून 160 आमदार निवडून देण्याची ऑफर दिली. पवारांच्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आलं. यावरून कुणी पवारांचं समर्थन केलं तर कुणी पवारांचा विरोध केला. पण आता याच प्रकरणात पवारांच्या एका माजी आमदारानं मोठा दावा केलाय. पवारांच्या माजी आमदाराच्या एका विधानाने आता या ईव्हीएम हॅक करणाऱ्या टोळीचं गुजरात कनेक्शन समोर आलंय. नेमकं ते गुजरात कनेक्शन काय? पवारांचा तो माजी आमदार कोण? आणि ईव्हीएम मॅनेज करून निवडणूक जिंकून देण्याची ऑफर देणाऱ्या त्या माणसांचं नाव काय? याचा सविस्तर खुलासा या व्हिडिओतून करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राइब करायला विसरू नका. सध्या देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतायत. बिहारची निवडणूक तोंडावर आहे. त्यानिमित्ताने निवडणूक आयोगाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतलीये. हे सगळं सुरू असताना शरद पवार यावर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. अशातच शरद पवारांनी एक धक्कादायक खुलासा केला. पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं की विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 2 व्यक्ती त्यांना भेटले. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या 160 जागा निवडून देतो अशी ऑफर पवारांना दिली. अर्थात ईव्हीएम मॅनेज करून ती निवडणूक तुम्हाला जिंकून देतो अशी ती ऑफर होती, असा पवारांच्या विधानाचा रोख होता. शरद पवारांच्या दाव्यानुसार पवारांनी त्यांची भेट राहुल गांधींना घालून दिली. राहुल गांधी आणि पवार या दोघांनीही त्यांचं ऐकून घेतलं आणि नंतर पवारांच्याच म्हणण्याप्रमाणे पवार आणि राहुल गांधींनी याला नकार दिला आणि जनतेत जायचं ठरवलं. आता पवारांनी इतका धक्कादायक खुलासा केला म्हटल्यावर त्याचे पडसाद उमटणं साहजिकच होतं. अगदी तसंच झालं. सगळीकडे पवारांच्याच विधानाची चर्चा होऊ लागली. निवडणूक आयोगावर जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते ते अधिक गडद होत गेले. त्यातच पवारांच्या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. भाजपने पवारांचा हा दावा पूर्णपणे खोडून काढला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या या दाव्याला खोडून काढत पवारांना प्रतिप्रश्न केला की हा खुलासा करायला पवारांनी इतका उशीर का केला? हा सगळा घटनाक्रम घडला, पण यात पवारांनी आपल्या त्या विधानामध्ये सांगितलं की भेटायला आलेल्या 2 लोकांचं नाव आणि पत्ता सध्या माझ्याकडे नाहीये. यावरूनही अनेक प्रश्न उपस्थित झाले. अनेक वृत्तसमूहांनी पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण आता पवारांच्याच एका माजी आमदारानं याबद्दलचा एक महत्वाचा खुलासा केलाय. सटाणा बागलांचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी याबाबत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. संजय चव्हाण यांनी म्हटलंय की विधानसभा निवडणुकीच्या काळात गुजरातमधील भुज येथील नारायणदास पटेल नावाच्या IT तज्ञाने त्यांच्याशी संपर्क केला. त्यांना ऑफर दिली की विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मॅनेज करून 50 ते 60 हजारांच्या मताच्या लीडने त्यांचा उमेदवार निवडून आणला जाईल. त्यासाठी भुजमधील नारायणदास पटेल यांनी 5 ते 8 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचं सांगितलं. पुढे संजय चव्हाण यांनी असंही सांगितलं की त्यावेळी या प्रकाराची माहिती आपण त्यावेळचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना दिली होती. त्यावर जयंत पाटलांनी म्हटलंय की ही फसवणूक असू शकते. आपण त्याला बळी पडू नये. आपण जनतेत जाऊया. जनता जो कौल देईल तो स्वीकारूयात. सोबतच संजय चव्हाण यांनी सांगितलंय की नारायणदास पटेल यांनी असं देखील म्हटलंय की तुम्हाला जर का हे नको असेल तर आम्ही तुमच्या विरोधी उमेदवाराला जाऊन ही ऑफर देऊ आणि त्याला विजयी करू. आता या सर्व प्रकरणावरून संजय चव्हाण यांचा आरोप असा आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप उमेदवार सुभाष भामरे यांचं बागलाण सटाणा मतदारसंघातून 50,000 लीड कमी झालं होतं. पण अगदी 6 महिन्यानंतरच भाजपला त्याच मतदारसंघात इतकं मताधिक्य कसं मिळालं, हा प्रश्न त्यांनी या निमित्ताने उपस्थित केलाय. माजी आमदार संजय चव्हाण यांनी IT तज्ञाच्या नावानिशी केलेला हा खुलासा आणि पवारांनी केलेला तो दावा जवळपास सारखाच आहे. म्हणून आता प्रश्न विचारले जात आहे की पवारांकडे आलेले ते 2 व्यक्ती गुजरातचे होते का, किंवा त्यातला एक नारायणदास पटेल तर नाही? यामुळे या प्रकरणाशी गुजरात कनेक्शन आहे का? सोबतच गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं गृहराज्य आहे. त्यामुळे त्या दोघांच्या भूमिकेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तुम्हाला काय वाटतं? पवारांना भेटलेले ते 2 व्यक्ती गुजराती होते का?
त्यांचा मोदी आणि शहा यांच्याशी काही थेट संबंध आहे का? ते खरंच निवडणूक मॅनेज करणार होते की मग फसवणूक करणार होते? आणि ईव्हीएम खरंच हॅक होऊ शकतं का? याबाबत तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.